पाहू शकता किती सुंदर छान बनलेले आहेत कोबीच्या वड्या. एकदम क्रिस्पी आणि कडक खूप छान बनलेले आहेत कोबीच्या वड्या. मस्त. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. कोबीच्या वड्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहूया. मी 2 वाटी कोबी बारीक किसलेला घेतला आहे. 1 वाटी हरभऱ्याचं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडासा हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे 5-6 मिरचीचा आणि तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी. आता आपल्याला एका पॅनमध्ये जिरं आणि मोहरी घालून घ्यायची आहे. तेल तापल्यानंतर मोहरी तडतडली आहे. खूप छान बनतात ह्या वड्या. एकदा बनवून नक्की पहा. त्यामध्ये बारीक कापलेला लसूण घातलेला आहे. त्याला लसूण लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण हिरवी मिरचीचा ठेचा बनवला होता तो घालून घ्यायचा आहे. त्याला पण परतून घ्यायचा आहे कच्चपणा जाईपर्यंत त्याचा, नाहीतर खूप जास्त तिखट लागते. तिखट मिरची आहे. त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि आपला किसलेला कोबी आहे तो मी स्वच्छ धुवून पिळून घेतलेला आहे. त्याला थोडं परतून घ्यायचं आहे त्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत. मस्त. एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट होतात ह्या वड्या. त्याला थोडंसं परतायला ठेवलं तोपर्यंत आपण पीठ मिक्स करून घेऊया. मी 1 वाटीभर पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये तीळ घातलेले आहेत, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर. त्याला आता थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं थोडंच टाकायचं आहे, एकदम नाही घालायचं म्हणजे गुठळ्या बनत. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून. पीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या बनत नाहीत. छान. आता पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. अजून थोडंसं पातळ करायचं आहे म्हणजे बेसन जे आहे ते नंतर घट्ट होत असते जास्त, त्यामुळे पातळ बनवून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त झालेला आहे. आता कोबी एकदम सुका बनलेला आहे. त्यामध्ये आता आपल्याला हे बेसन मिक्स केलेलं टाकायचं आहे. वाटल्यास भांड विसरून अजून पाणी घातलं तरी चालते. थोडा वेळ सारखं हलवत राहायचं, नाहीतर मग त्याच्या गाठी गाठी बनतात. पीठ अजून थोडं जरी वापरलं तरी चालते. माझं जरा थोडंसं कमी झालं होतं पीठ, पण अजून थोडं घातलं तरी चालेल. मस्त घट्ट झालेलं आहे पीठ. आता त्याला थोडंसं झाकून ठेवून वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. आता 3 ते 4 मिनिट वाफवून घ्यायचं आहे म्हणजे ते पीठ उकडल्यासारखं होतं झाकणामुळे. मस्त शिजलेलं आहे. आता आपण त्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. मस्त झालेलं आहे.
त्याला थोडंसं हलवून घ्यायचं आपल्याला हाताने, व्यवस्थित पीठ मिक्स करून घेता येईल अशा हिशोबाने. थंड होईपर्यंत थोडंसं तेल टाकून घ्यायचंय, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स करता येईल, ताटाला चिकटणार नाही. मी त्याचे 2 उंडे बनवून घेतलेले आहेत. गोल आकार द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला गोल वड्या कापता येतील अशा हिशोबाने. तुम्ही चौकोनी सुद्धा कापू शकता. आपण अगोदर ताटाला तेल लावून घ्यावं लागेल. कोमट आहे तोपर्यंत वड्या बनवून घेतलेल्या आहेत. मस्त पिठाला एकदम टेक्स्चर छान आलेलं आहे. मस्त मापात झालेल्या आहेत वड्या. तर आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत त्या गोल आकारात. हे अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत. चाकूला पीठ लागतं त्यामुळे थोडंसं पाण्यात बुडवायचं, त्यामुळे ते पाण्याला चिटकत नाही. मी आता ह्याला शेलो फ्राय करणार आहे. तेल थोडंसं जास्त टाकायचं. त्यावरती आता वड्या पसरून घ्यायच्या आहेत आपल्याला. सुरुवातीला फुल फ्लेमवरती ठेवायच्या, म्हणजे खालची साईड कडक होते, म्हणजे त्या तुटल्या जात नाही. वरून थोडंसं अजून तेल टाकलेलं आहे. त्यांना आता हळूहळू पलटून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त झालेले आहेत. त्याला थोडंसं पीठ कमी पडल्यामुळे काही काही तुटतायत, पण नंतर कडक झाल्यानंतर व्यवस्थित बनले ते. मस्त आहे. छान कडक बनलेले आहेत. टेस्ट पण खूप छान आलेली आहे त्याची. मस्त काढून घ्यायचे आहेत आपल्याला एका ताटामध्ये सर्व करण्यासाठी. पाहू शकता मस्त बनलेले आहेत. थंड झाल्यानंतर छान कुरकुरीत होतात. मस्त झालेले आहेत. पाहू शकता खूप छान. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.